नमस्कार मित्रांनो, ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता MPSCद्वारे जी टायपिंगची मॉक टेस्ट घेतली जाणार आहे, ही मॉक टेस्ट सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करायचं आणि मॉक टेस्ट कशी द्यायची त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जी कर सहाय्यक पदासाठी जी भरती होणार आहे त्याच्यासाठी टायपिंग टेस्ट कंपल्सरी आहे इंग्लिश आणि मराठीसाठी. तर त्याचा डेमो टेस्ट त्यांनी आपल्या साईटवरती MPSCच्या दिलेली आहे. ती डेमो टेस्ट कशी ऑन करायची, मी खूप सारे आज व्हिडिओ बघितलेले, तर खूप सारे व्हिडिओमध्ये टेस्टची सेटिंग दाखवलेली आहे, पण ती टेस्टची सेटिंग करून काही वेळेस प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. तर त्यासाठी आज हा व्हिडिओ मी बनवत आहे का टायपिंग टेस्ट कशी द्यायची, सेटिंग कशी करायची. चला तर आपण बघूया. सर्वात प्रथम आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची साईट ओपन करायची. याच्यामध्ये ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये टायपिंग टेस्ट जी ऑप्शन आहे, टायपिंग स्किल टेस्ट ऑप्शन, याला क्लिक करायचं आहे. यामध्ये डाउनलोड ऑप्शनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर दिलेले आहे, जे ज्या प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टम आपल्या लॅपटॉपवरती किंवा आपल्या डेस्कटॉपवरती किंवा ज्या ठिकाणी आपल्याला टायपिंग एक्झाम द्यायची आहे, टेस्ट द्यायची आहे, त्या ठिकाणी जे ऑपरेटिंग सिस्टम असेल त्या रिलेटेड तुम्हाला हे सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे. तुम्ही जर दिस कम्प्युटरवरती राईट बटन क्लिक केलं आणि त्या ठिकाणी प्रॉपर्टीजमध्ये गेला तर तुमची ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे, 32 बीट आहे की 64 बीट आहे ते तुम्हाला कळेल. त्यावरून तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर डाउनलोड करा. तुमचं विंडोज 7 असेल तर 7 करा, विंडोज 8 असेल तर 8 करा, विंडोज 10 असेल तर 10 करा आणि विंडोज 11 असेल तर विंडोज 11ची सॉफ्टवेअर डाउनलोड करा. तर आपलं विंडोज 10 आहे, त्यासाठी आपण विंडोज 10चं सॉफ्टवेअर डाउनलोड करतो आणि तेही 64 बीट आहेत. तर इथं आपल्याला फ्री डाउनलोड मराठी टायपिंग सॉफ्टवेअर फॉर विंडोज 10 64 बीट याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचं 7 असेल तर तुम्ही 7वरती क्लिक करा, तुमचं विंडोज 8 असेल तर विंडोज 8वरती क्लिक करा. फक्त त्याच्यामध्ये बघायचं आहे तुमचं 32 बीट आहे का 64 बीट आहेत. आपली फाईल डाउनलोड झालेली आहे. ह्या फाईलला तुम्ही ओपन केलं आणि डबल क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही इन्स्टॉल करू शकता. फक्त जस्ट तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केलं असेल तर रिपेअर ऑप्शन येईल, जर इन्स्टॉल केलं नसेल तर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन येईल. ऑलरेडी मी माझ्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे, तर इथं मला इथं रिपेअर ऑप्शन येतो, पण तुम्हाला इथं नेक्स्ट ऑप्शन येईल आणि पूर्ण सॉफ्टवेअर इझी इन्स्टॉल होईल. फिनिशवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारचं त्याचा लुक असेल तुम्हाला इन्स्टॉलेशनचा. हे पूर्ण झालं का सक्सेसफुली लिहून येईल आणि क्लोज करायचं आहे. हे नंतर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला काही सेटिंग चेंज करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर विंडोज 10 असेल तर तुम्ही स्टार्ट बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही सेटिंग्स ऑप्शनमध्ये जावा. त्यानंतर तुम्हाला टाईम आणि लँग्वेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लँग्वेजवरती क्लिक करायचं आहे आणि कीबोर्डवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात. लेट मी यूज द डिफरंट इनपुट मेथड फॉर इच ॲप विंडो आणि यूज द डेस्कटॉप लँग्वेज बार वेन इट इज अवेलेबल. या दोन्ही गोष्टी तुम्ही ऑन ऑफ करा तर तुमच्या खालच्या टास्क बारवरती तुम्हाला इथं लँग्वेजचं टूलबार्स ऑन ऑफ झालेलं तुम्हाला दिसेल. तर हे तुम्हाला ऑन ऑफ करायचं आहे. एकदा दोनदा तुम्ही ऑन ऑफ करा, नक्कीच तुम्हाला इथं लँग्वेजचा टूलबार ऑन झालेला दिसेल. आणि लँग्वेजचा टूलबार ऑन झाला तर तुम्हाला अशा प्रकारचं इथं इंटरफेअर दिसेल. ह्या ठिकाणी तुम्हाला चॉईस करायचं आहे हिंदी इंडिक इनपुट 3 हा ऑप्शन तुम्हाला चॉईस करायचा आहे. त्याला मी क्लोज करतो आहे. मित्रांनो, हे दोन्ही टूलबार्स तुम्ही ऑन ठेवा. बघा तुमच्या टास्क बारमध्ये हे आयकॉन्स दिसतात का तुम्हाला, किंवा ऑफ ठेवा तर ऑफ ठेवून येतात का बघा तुम्ही. मी 2दा-3दा चालू बटन ऑन ऑफ करतो तर बघा इथं मला दाखवतो, शो करतो तो. या ठिकाणी मला क्लिक करायचं आहे आणि हिंदी ऑप्शन चॉईस करायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो शो लँग्वेज बारवरती. तर वरती टॉपला इथे लँग्वेजचा टूलबार आपल्याला दिसेल. इथे हिंदी
इंडिक इनपुट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला हिंदी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि सेटिंगमध्ये कीबोर्ड लेआउटमध्ये हिंदी रिमॉन्टिंग गिल ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारची सेटिंग करायची आहे. त्यानंतर आपल्याला MPCच्या साईटवरती जायचं आहे. परत ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये जायचं आहे. टायपिंग स्केल टेस्टमध्ये जायचं आहे आणि इथं मॉक टेस्ट मराठी किंवा इंग्लिशमध्ये क्लिक करायचं आहे. सध्या आपण मराठी घेऊया कारण मराठीला जास्त प्रॉब्लेम्स येतो. साइन इनवरती क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला काही माहिती दिलेली आहे. नेक्स्टवरती क्लिक करूया. हा ऑप्शन ऑन करून आपल्याला आय एम रेडी टू बिगिनिंग वरती क्लिक करायचं आहे. आपली टायपिंग टेस्ट चालू झालेली आहेत. एका साईडला आपल्या टेस्टचं पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. की स्ट्रोक्स किती आहे, एरर किती आहे, बॅकस्पेस तुम्ही किती यूज केला, वर्ड काउंट किती आहेत, टाईप वर्ड काउंट किती आहेत, पेंडिंग वर्ड काउंट किती आहेत. तर ही पूर्ण माहिती आपल्याला इथे दिसेल आणि इथे आपल्याला टाईप करायचं. आता जस्ट मी टाईप करायला सुरुवात केली तर इंग्लिशमध्ये येतं. आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो हिंदी. इनपुट सेटिंगमध्ये कीबोर्ड लेआउटमध्ये हिंदी रिमॉन्टिंग कीबोर्ड चॉईस करायचं. आता जर मी टाईप केलं तर आपला जो कीबोर्ड लेआउट आहे टाईपरायटरचा तोच कीबोर्ड इथे आपल्याला दाखवणार. खूप वेळेस विद्यार्थी कन्फ्यूज होता ISM चालू करून हे टाईप करायचं आहे का, तर नाही. ISM सॉफ्टवेअर चालू न करता तुम्हाला ही टेस्ट द्यायची आहे. तुम्हाला फक्त हे सॉफ्टवेअर तुम्ही जेव्हा डाउनलोड कराल त्यावेळेस तुम्हाला इथे हिंदी ऑप्शन चॉईस करायचा आहे मराठीच्या ऐवजी. इथे हिंदी इंडिक इनपुट ऑप्शन चॉईस करायचा आहे आणि सेटिंगमध्ये तुम्हाला कीबोर्डचा लेआउट हिंदी रिमॉन्टिंग कीबोर्ड्स चॉईस करायचा आहे आणि गिल ऑप्शन चॉईस करायचा आहे. जेणेकरून तुमचा जो कीबोर्डचा लेआउट आहे तो टाईपरायटर कीबोर्डचा लेआउट येईल. ही जर सेटिंग केली नाही तर तुमचे कीज वेगळे येतील, तुमचा कीबोर्डचा लेआउट वेगळा येईल आणि तुम्ही कन्फ्यूज व्हाल. खूप विद्यार्थी स्टार्टिंगला असेच झाले, कन्फ्यूज झाले. त्यांना असं वाटलं आता पूर्ण कीबोर्डच चेंज झाला, पुन्हाच आपल्याला टायपिंग शिकावं लागतं का. तर मित्रांनो थोडीशी सेटिंग चेंज झालेली आहे ती तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारचे सेटिंग करा तर तुमचा जो लेआउट आहे कीबोर्डचा तो अशा प्रकारे येईल. त्यानंतर तुम्ही टायपिंगला सुरुवात करू शकतात आणि जे तुम्ही टाईप कराल ते इकडे तुम्हाला दाखवली तर तुम्हाला टाईम तुम्हाला दाखवले ते किती टाईम्स तुमचं का बॅलन्स आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. पूर्ण टेस्ट झाली का तुम्हाला इथं सगळं त्याचं स्पेसिफिकेशन येईल. मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे का तुम्हाला जी टायपिंग टेस्ट आहे तिची सेटिंग कशी करायची याचा उद्देश होता. व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा नवीन माहितीमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.